मी एक वेळेस माझ्या मामाच्या गावी गेलो होतो आणि जेव्हा माझी नजर माझ्या मामेवर गेली, मामेला असं बघून माझे होश उडाले. मित्रांनो, माझी मामीची वय 35 वर्षाची होती आणि मामी बघायमध्ये खूप सुंदर होती. मामीचं नाव प्रिया होतं आणि माझं नाव संदीप आहे. एके दिवशी मी मामीला सांगितलं, "मामी, तुम्ही खूप सुंदर आहात." मामी मला अजूनही लहान समजत होती आणि ती माझी प्रत्येक गोष्ट मजाकमध्ये घेत होती. पण मी मामीजवळ सिरियसली बोलत होतो. पण माझ्या बोलण्यावर मामीला थोडं पण विश्वास येत नव्हता. एक वेळेस संध्याकाळी मला लहान मुलगा समजून तिने तिच्या रूममध्ये बोलवलं आणि मग मी असं कान केलं की मामीबरोबर चालू शकत नव्हती आणि ती डोळे मोठे करून माझ्याकडे बघू लागली. ते काही समजणार किंवा काही बोलणार त्याआधीच आमची रेलगाडी खूप जोरात धावू लागली. मित्रांनो, स्टोरी पूर्ण ऐका, तुम्हाला खूप मजा येईल. आणि स्टोरी आपण चालू करू त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी शहादा तालुक्याच्या बाजूला एक छोट्या गावात राहत होतो. मी माझ्या आईवडिलांसोबत राहत होतो आणि माझी वय 17 वर्षाची होती. आमच्या गावात शाळा होती. मी त्याच्यात शिकत होतो, पण बाकीचे पुढचा अभ्यासासाठी मला तालुक्यात जावं लागणार होतं आणि तिथे माझ्या मामाचं घर होतं. एके दिवशी मी मामाच्या घरी गेलो. मित्रांनो, माझा स्वभाव खूप चंचल आणि मोकळा स्वभावाचा होता. मी खूप मजाक करायचो. मी समोरच्या व्यक्ती कितीही दुःखात असू द्या, त्याला मी हसून द्यायचो. मी मामीला सांगितलं, "मामी, मी आता इथे राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता खूप मजा येणार आहे." माझी मामी खूपच सुंदर होती. ती माझं बोलणं नेहमी मजाकमध्ये घ्यायची. मी मामाच्या घरी राहायला लागलो. माझा मामा राहुल मामा शहरात जाऊन मजुरी काम करत होता आणि माझी मामी घरी काम करत होती. माझ्या मामाला अजून काही मूलबाळ नव्हतं. एके दिवशी मी पुस्तक वाचत होतो. त्यावेळेस मला असंच काही आठवलं. मी लगेच मामीला माझ्याजवळ बोलवलं आणि मी मामीला विचारू लागलो, "मामी, तुम्हाला अजून मुलगा किंवा मुलगी का नाही आहे?" मामी थोड्या वेळ काहीच बोलले नाही आणि मग बोलू लागली, "तू लहान आहे, तू आता अभ्यास कर." तेवढ्यात मी मामीला बोलू लागलो, "मामी, मी तुम्हाला छोटेसे बाळ देऊ शकतो." माझं बोलणं ऐकून माझी मामी हसू लागली आणि मग तिथून निघून गेली. मामी मला रोज स्कूलमध्ये सोडायला यायची आणि संध्याकाळी घ्यायला पण यायची. मित्रांनो, ही एक दिवसाची गोष्ट आहे ज्यावेळेस माझा मामा त्याच्या एका मित्राच्या लग्नामध्ये गेला होता आणि घरी मी आणि मामी दोघी एकटेच होतो. संध्याकाळी मी आणि मामीने दोघांनी एकत्र जेवण केलं. मग मामीने मला सांगितलं, "संदीप, तू आज माझ्या रूममध्ये झोपून जा, नाहीतर तुला तुझ्या रूममध्ये एकटं एकटं भीती वाटणार." मी तिला सांगितलं, "ठीक आहे मामी, मी आधी थोडा अभ्यास करून घेतो. माझा अभ्यास पूर्ण झाला की मी येऊन तिथे झोपून जाईल." मित्रांनो, मी खूप उशिरापर्यंत अभ्यास केला आणि मग मामीजवळ झोपायला निघून गेलो. तिथे जाऊन मी आतून दरवाजा बंद केला. त्यावेळेस मी आतमध्ये जे बघितलं मामीचं शरीर थोडं थोडं दिसत होतं आणि मग मी माझे दोघी हात हळूहळू तिथे ठेवून दिले. तेवढ्यात मामीचे डोळे उघडले आणि मामी बोलू लागली, "तू हे काय करतोयस?" मी मामीला बोलू लागलो, "मामी, मला तुमच्याजवळ खूप मस्त वाटतं." माझी मामी बोलू लागली, "नको राहू दे, हे बरोबर नाही आहे." परंतु संदीपने मामीचं बोलणं ऐकलं नाही आणि तो मेहनत करू लागला आणि मामी नकार देऊ लागली. थोडा वेळ हा ना चालू राहिलं आणि मग मामी बोलू लागली, "तू हे सगळं कुठून शिकला आहेस?" तेवढ्यात संदीप बोलू लागला, "मी हे सगळं तुमच्याकडून शिकत आहे." आणि हा ना करता करता 4 वेळेस झालं. 17 वर्षाच्या संदीपने मामीला थकून टाकलं. त्याची मेहनत खूप जोरदार होती.
सकाळी मामेला एवढं थकल्यासारखं झालं होतं. तिला इकडे तिकडे चालण्यामध्ये पण प्रॉब्लेम होत होता. परंतु ती आज खूप आनंदी होती. आज दुसऱ्या दिवशी पण मामा घरी नव्हता आणि संदीपला स्कूलमध्ये जायचं नव्हतं. तर मामीने पण सांगितलं, ठीक आहे, तुला स्कूल नाही जायचं आहे तर नको जाऊ. मला माहिती आहे तू स्कूलमध्ये का जात नाही आहे. संदीप बोलू लागला, मामी, मी आज घरी राहूनच अभ्यास करतो आणि तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. स्वतःच्या भाच्यासोबत ती आनंद घेत होती आणि ती त्याला खूपच साथ देत होती. आणि मग मित्रांनो, हे सगळं लगातार चालू झालं. मामा रोज कामाला जाऊ लागला आणि संदीप आता स्कूलमध्ये जात नव्हता. हळूहळू मामाला पण असं वाटू लागलं की घरात दुसरंच काही कार्यक्रम चालू आहे. एके दिवशी मामीची तब्येत खराब झाली. मामा तिला दवाखान्यात घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं, राहुल दादा, तुम्ही तर आता पप्पा बनणार आहात. त्यावर आता लवकरच गावात पेंडा वाटा. ते बोलणे ऐकून राहुल उदास झाला. संदीप पण जेव्हा मोका भेटत होता तेव्हा चौका मारत होता. तो कुठल्याही जागेवर खेळायचा, कधी किचनमध्ये, कधी बाल्कनीमध्ये, आणि मामी पण लगेच त्याला खेळण्यासाठी दरवाजा खोलून द्यायची. परंतु मामाने पहिले पण काही टेस्ट केले होते आणि त्यात माहिती होतं तो कधी पप्पा बनू शकणार नाही. आणि आता तो विचार करू लागला, तर माझी पत्नी प्रेग्नंट कशी झाली. त्याच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखी झाले, कारण की मामा मामीवर पूर्णपणे विश्वास करत होता. परंतु त्याची पत्नी त्याच्या पाठीमागे हे काम करत होती. त्याच्या मनात आता त्या गोष्टीचं ओझं वाढू लागलं. आणि एके दिवशी त्यांनी त्याच्या पत्नीला विचारलं, आज तू मला खरं खरं सांग, हे बाळ कुणाचं आहे. मामी काहीच बोलले नाही. त्यामुळे मामाने 2 चापट दिले. मामी आता पोपट्यासारखं बोलू लागली. हळूहळू तिने सगळं सांगितलं. तिचं बोलणं ऐकून मामाला समजलं. मामा विचार करू लागला की जे काम मी करू शकलो नाही ते हा 17 वर्षाच्या मुलाने कसं केलं. आणि मग राहुलने त्याच्या बहिणीला फोन केला आणि तिला झालेलं सगळं काही सांगितलं. त्यावर संदीपची आई बोलू लागली, दादा, जे झालं ते आता बदलू शकणार नाही आणि हे सगळं दोघांची मर्जीनुसार झालं आहे. ह्या दोघांनी खूप खराब काम केलं आहे. त्यावर राहुल बोलू लागला, मी आता त्याला इथे ठेवणार नाही. आता तू त्याला तुझ्या घरी घेऊन जा. संदीप हे सगळं ऐकत होता आणि तो मध्येच बोलला, मी मामेला असं नाही सोडणार. आता मी तिच्यासोबतच राहणार. आता मी तिच्याशिवाय राहू नाही शकत. तेवढ्यात मामी ही बोलू लागली, मी पण संदीपशिवाय नाही राहू शकत. आता सगळेजण मामी आणि संदीपच्या जिद्दच्या पुढे हारले. थोड्या दिवसानंतर मामीने एक सुंदर असा गोड बाळाला जन्म दिला. आता घरात आनंदाचा वातावरण निर्माण झालं. राहुलच्या मनातूनही संदीपविषयी राग गेला. सगळे आता एकत्र आनंदात राहू लागले. मित्रांनो, ही स्टोरीचा उद्देश कुणाचं मन दुखावण्याचा अजिबात नाही आहे आणि आम्ही या गोष्टीला समर्थन पण नाही करत आहे. पण आपल्याला ही स्टोरी शिकवते की तुम्ही कामात कितीही व्यस्त राहा, पण घरात तेवढेच लक्ष द्या आणि घराविषयी तेवढीच जागरूक राहा. आपल्या समाजामध्ये ही घटना वारंवार होत चालली आहे, त्यामुळे नेहमी सतर्क राहा. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एक नवीन रोमॅन्टिक स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात.